नमस्कार मंडळी, सविताज होम किचन मध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मस्त अशी केळीच्या फुलाची भाजी. केळीचं झाड हे एक अशी वनस्पती आहे की ज्याचं फळ, फूल, पान, खोड हे सगळंच उपयोगात येतं. त्यातलंच हे केळफूल हे आरोग्यदायी सुद्धा आहे व त्याची भाजी सुद्धा चवीला खूप अप्रतिम लागते. चला तर मग आपण पहिल्यांदा हे केळफूल कसं साफ करायचं ते बघून घेऊया. हे केळफूल जे आहे हे असं याची वरच्या ज्या पाकळ्या असतात ह्या अशा गुलाबी लाल कलरच्या असतात. तर ह्या अशा एक एक पाकळी अशी काढायची. त्याच्या आतमध्ये ही अशी फुलाच्या फण्या असतात. केळीच्या फुलाच्या ह्या ज्या फण्या असतात ना, त्या घ्यायच्या असतात. याची आपल्याला भाजी बनवायची आहे. हे अशा प्रकारे एक एक याची पाकळी काढायची आणि त्याच्या आतमध्ये ज्या असणाऱ्या ह्या ज्या फण्या आहेत, त्या आपल्याला एक एक अशा आपल्याला काढायच्या आहेत. सगळ्यात पहिल्यांदा आपण हे सगळं केळफूल असं सोलून घेऊया आणि त्याच्या आतली ही जी ह्याच्या सगळ्या फण्या आहेत, त्या सगळ्या आपण आता एक 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 करून अशा सगळ्या काढून घेऊया. अगदी आतमध्ये पांढऱ्या कलरचं कोवळं फणी दिसायला लागेल ना, तोपर्यंत हे सोलून घ्यायचं आहे. हे बघा, हे अशा प्रकारे ह्या आतल्या सगळ्या ज्या केळीच्या फण्या ज्या आहेत, त्या आपण अशा सोलून घेतलेल्या आहेत. आता हे साफ कसं करायचं ना, ते बघूया. आता इथे बघा, हे जे आतलं हे जे काळं परागकणासारखं जे असतं ना, ते देठ काढायचं आहे आणि त्याच्यासोबत एक असं ट्रान्सपरंट असा एक पापुद्रा असतो, तो सुद्धा काढायचा आहे. आता इथे मी 2-3 वेळा तुम्हाला जवळून दाखवलेलं आहे, हे कसं साफ करायचं आहे ते. आणि साईडला थोडंसं एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं, मिठाचं पाणी घ्यायचं किंवा तुम्ही ताकाचं पाणी सुद्धा घेऊ शकता. त्याच्यामध्ये हे अशा प्रकारे साफ करून भाजी चिरायची आहे, बारीक-बारीक चिरायची आहे आणि डायरेक्ट पाण्यामध्ये टाकायची आहे. म्हणजे आपली ही जी भाजी जी असते ना, ती काळी पडत नाही. कारण की ही पटकन अशी थोडीशी जरी ह्याला हवा लागली ना, की लगेच काळी पडायला लागते. आणि ह्याच्या आतमध्ये जे कोवळं फळ होतं, ते सुद्धा हे अशा प्रकारे बारीक-बारीक चिरून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा हे असं पाण्यामध्ये टाकायचं आहे. आणि चिरताना हाताला थोडंसं तेल वगैरे लावून घ्यायचं, कारण की हे खूप चिकट असतं आणि हे हाताला खूप असं लागलं की काळं वगैरे पडू शकतो आपला हात. त्याच्यामुळे ते सुद्धा आपण तिथे तेल लावून घ्यायचं, म्हणजे ते आपल्याला चिकटणार नाही हाताला आणि काळं सुद्धा पडणार नाहीत हात. आता इथे एका गॅसवर मी टोपामध्ये पाणी ठेवलंय. पाणी गरम झालं की त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची, थोडंसं मीठ टाकायचं आणि हे आपण केळफूल जे चिरलं होतं बारीक-बारीक, ते चांगलं पाणी व्यवस्थित पिळून घ्यायचं त्यातलं आणि याच्यामध्ये टाकायचं आहे. आता हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आता हे तुम्हाला लगेचच इन्स्टंट लगेच भाजी करायची असेल, तर हे अशा प्रकारे करा किंवा जर तुम्हाला वेळ असेल, तर तुम्ही आदल्या दिवशी तुम्हाला दुसऱ्या दिवशी जर करायची असेल, तर आदल्या दिवशी ही अशा प्रकारे साफ करून तुम्ही ताकाच्या पाण्यामध्ये किंवा मिठाच्या पाण्यामध्ये भिजत घाला आणि दुसऱ्या दिवशी ही भाजी बनवा. म्हणजे ही पटकन तुम्हाला बनवता येते आणि बऱ्याच वेळेला हे भिजवल्यामुळे ह्याचा कडवटपणा सुद्धा कमी होतो आणि याच्यातलं सगळं काही काळा जो पदार्थ असतो तो सगळा निघून जातो आणि एकदम व्यवस्थित असं आपलं साफ होऊन जातं ते. आता एका साईडला भाजी आपली शिजते आहे, तोपर्यंत बाकीची आपण तयारी करून घेऊया. आता इथे मी एक मोठा कांदा घेतलेला आहे. हा असा बारीक-बारीक आपण चिरून घेऊया आणि मग आपल्याला बाकीचे पुढचं आपण तयारी करून घेणार आहोत. कांदा आपला एकदम बारीक चिरायचा आहे, कारण की केळीची फुलाची जी पाकळ्या आहेत, त्या आपण एकदम बारीक-बारीक चिरून घेतल्यामुळे आपल्याला कांदा जो आहे तो सुद्धा अगदी तसाच बारीक-बारीक चिरायचा आहे. म्हणजे अगदी मध्ये मोठा-मोठा कांदा लागला तर तो चांगला लागत नाही दाताखाली. आता हे अशा प्रकारे कांदा व्यवस्थित असा चिरून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग आपण पुढची तयारी करून घेऊया. आता केळीचं फूल जे आहे ते रक्त शुद्ध करायला सुद्धा खूप मदत करतं. याच्यामध्ये लोहाचं प्रमाण सुद्धा खूप असतं. स्त्रियांना मासिक पाळीच्या काही जर प्रॉब्लेम असतील, तर ते याच्या नियमित सेवनाने सुद्धा कमी होतं. आता याच्यामध्ये कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, आयर्न आहे. त्यामुळे आपल्याला ते जास्तच आरोग्यदायी सुद्धा आहे. आता इथे आपण फोडणीची तयारी करून घेऊया. आता एका पातेल्यामध्ये मी थोडंसं तेल टाकलंय, जिरं टाकलेलं आहे. जिरं थोडंसं तडतडलं, की आपण कांदा जो बारीक चिरला होता तो याच्यामध्ये टाकायचा आहे आणि व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. कांदा आपला थोडासा परतून झाला, की मग त्याच्यामध्ये आपण 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकून घेऊया. हे सुद्धा सगळं असं व्यवस्थित परतून घेऊया. हे छान परतून झालं, की एक अर्धा चमचा मी इथे हळद टाकलेली आहे. 1 चमचा आपण घाटी मसाला टाकलेला आहे. आता हे पुन्हा परत एकदा आपण सगळं व्यवस्थित असं परतून घेऊया. छान असं परतून झालं, आपला मसाला सगळा व्यवस्थित छान असा भाजला गेला, की मग त्याच्यामध्ये आपल्याला आपण जे केळफूल शिजवलं होतं, ते टाकून घ्यायचं आहे. ते पहिल्यांदा आपण आता चाळणीमध्ये हे सगळं निथळून घेऊया. आता हे आपलं शिजलेलं आहे छान. चाळणीमध्ये सगळं पाणी काढून वरचा जो आपला केळफुलाची भाजी आहे शिजलेली,
ती व्यवस्थित अशी निथळून घ्यायची आहे. सगळं पाणी असं दाबून वगैरे व्यवस्थित काढून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये. आणि कारण की आता हे शिजलेलं आहे, तर आपल्याला पाण्याची गरज लागणार नाही. तर व्यवस्थित सगळं दाबून पाणी काढायचं आहे याच्यातलं. पळीने असं व्यवस्थित दाब देऊन जे पण काही एक्स्ट्रा वरचं पाणी असेल, सगळं काढून टाकायचं आहे. आणि मग कांद्यावरती ही भाजी टाकायची आहे. परतून घ्यायची थोडीशी आणि मग वरती थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी. कारण की आपण आधी चिरताना सुद्धा मीठ टाकलं होतं. तर त्याच्यामुळे त्याला भरपूर मीठ होईल म्हणून थोडंसंच मीठ टाकलेलं आहे. वरून असा चिरलेलं ओलं खोबरं टाकलेलं आहे. भाजी एकदा व्यवस्थित परतून घ्यायची आहे आणि एक 5 मिनिटासाठी आपल्याला याला झाकण मारून ठेवायचं आहे. म्हणजे ती छान अशी वाफेवर शिजते. आता ही परतून घेऊन मी एक 5 मिनिटासाठी याला एक झाकण लावून ठेवते आणि त्याच्यानंतर बघूया आपण ही आपली भाजी अशी मस्त अशी आता शिजलेली असेल. हे बघा असं छान असे वाफा निघालेल्या आहेत. भाजी आपली शिजून तयार झालेली आहे. शेवटी थोडीशी कोथिंबीर टाका. व्यवस्थित परतून घ्या म्हणजे कोथिंबीरीचं सुद्धा व्यवस्थित असं याच्यामध्ये अर्क उतरेल आणि छान अशी आपली ही केळफुलाची भाजी तयार झालेली आहे. आता तुम्ही याला हरभरा किंवा चवळी किंवा काळा वाटाणा हे घालून सुद्धा बनवू शकता किंवा फक्त कांदा घालून सुद्धा तुम्ही अशा प्रकारे बनवू शकता. खूपच छान, चवीला पण खूप छान लागते आणि आरोग्यासाठी सुद्धा खूपच चांगली असते. तर मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.